चला मॅच सुरू करणं गरजेचं राहील. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जर आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणारच आपण. तत्पूर्वी मॅच आपल्याला लवकर सुरू करणं गरजेचं आहे, कारण उशीर खूप होत चाललेला आहे. त्यामुळे थोडीशी घाई. शिवनेरी रायगड बोथ कॅप्टन, आपण थोडीशी घाई करणं गरजेचं राहील. थँक्यू. कॉम्बॉक्समध्ये आता आपल्याबरोबर जोडले जाणारे आवाज आपल्याला जो ऐकायला मिळेल तो काले आवाज आपल्याला ऐकायला मिळेल, आता अजय आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. प्रवीण गायकवाड सर आता जोडले जात आहेत यानंतरच्या मॅचसाठी. तर विनंती राहील ओटो कॉम्बॉक्स आदरणीय प्रवीणजी गायकवाड सर. तर धन्यवाद मनोजी बेल्लेकर सर, धन्यवाद नरेशजी डोमे सर, धन्यवाद उत्तम सावंत सर. उत्तम सर माझ्या समवेत जोडले जातील या मॅच साठी. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू ओव्हर द मिड ऑन हेड, लॉंगॉनच्या दिशेला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकारासाठी 4 रन. राजगड वॉरियर्स आणि रायगड वॉरियर्स आणि शिवनेरी पलटण या दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना चालू होताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण सुदर्शन केदार, षटक क्रमांक पहिलं. काल जबरदस्त खेळ राहिला सुदर्शन यांचा. ओ स्ट्रेट हिटचा फटका. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. पुन्हा एकदा दर्जेदार चौकार. 4 रन. दोन चेंडूवरती 2 चौकार. एक लॉंगॉनला खेळला, एक स्ट्रेट हिट खेळला. करण डुकरे अटॅकिंग माइंड गोलंदाज सुदर्शन केदारवरती तुटून पडतोय. शपल झाले आणि हा लागोपाठचा येईल तिसरा चौकार. स्क्वेअर लेग दिशा निवडली. खणखणीत चौकार येताना पाहायला मिळतोय करणच्या बॅट मधून. 3-4 इन रो. चौकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळते. शानदार सुरुवात रायगड वॉरियर्स टीमची होताना आपल्याला पाहायला मिळते. एक चावी पडलेली आहे. जर कुणाला ती चावी सापडली तर समालोचन कक्षामध्ये ती चावी कृपया जमा करावी विनंती आहे. खेळाडूंची आहे. अपील जोरदार केली जाते लेग बिफोर विकेट साठी. जोरदार अपील. मला वाटतं खेळाडू थोडासा जखमी होतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. दुसरी मॅच अगदी आपण पाहिली लोगोड सुपर जायंट्स, आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहिलं की त्यांच्या विरोधात निश्चितप्रमाणे एक जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळाली. आणि या सामन्याचा आपल्याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जो जाईल तो अर्धशतक पूर्ण करण्याचं काम ज्या फलंदाजाच्या माध्यमातून झालं तो खेळाडू म्हणजे शंतनू. तर जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. या एक अर्धशतकी खेळी मात्र ज्याची आपल्याला पाहायला मिळाली तर आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. आणि हा किताब देण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करेन आदरणीय रोहित सर यांना की सर आपल्या शुभ हस्ते, कमिटी मेंबर आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन हा सन्मान आहे. शैक्षणिक वस्तू आहेत, बॅग आहेत, बॉटल आहे, त्याबरोबर एक कॅप आणि अभ्यासक पुस्तिका निश्चितप्रमाणे देऊन हा सन्मान या ठिकाणी जो केला जातोय. मनापासून कौतुक. या ठिकाणी एक अर्धशतकी खेळी आपल्याला जी पाहायला मिळाली, हा सन्मान या ठिकाणी जो केला जातोय
सॅग आहे, बॉटल, कॅप, ट्रॉफी आणि अभ्यास करण्यासाठी, कारण आम्ही सगळे विद्यार्थीच आहोत आणि याच अनुषंगाने आम्हाला सातत्याने प्रगतीचं पाऊल पुढे टाकायचं आहे. तर मनापासून या ठिकाणी कौतुक, थँक्यू, अभिनंदन. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आता थोडंतास एवढंच, कारण मॅच एका बाजूला खूप जोरदार चालू आहे आणि त्या मॅचकडे निश्चितप्रमाणे जाणं गरजेचं राहील. कॅमेरामन त्याचबरोबर अगदी आपण प्रथम स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून रंगलेला हा क्रिकेटच्या स्पर्धेचा थरार अगदी आपण पाहतोय. अर्थातच जाऊया तिसऱ्या मॅचकडे. कॉम्बॉक्समध्ये जोडले जात आहेत प्रवीण गायकवाड सर. थँक्यू व्हेरी मच. तर धन्यवाद मनोज सर. पहिल्या षटकात 20 धावा येताना पाहायला मिळत आहेत. तब्बल 5 चौकार पहिल्या षटकामध्ये आले. 20 धावा. काय जबरदस्त फलंदाजी, काय जबरदस्त सुरुवात करण डुकरे यांनी केली आहे. व्यक्तिगत 20 धावांवरती आहे, संघाचं धावफलक देखील 20 वरती नेऊन ठेवले. 6 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल. काय सांगाल उत्तम सर या सुरुवातीबद्दल? नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या षटकात करण डुकरेने जी सुरुवात केली ती अतिशय अफलातून आहे. कारण का मॅन्डेटरी पॉवर प्ले फार महत्त्वाचं आहे. P1च्या षटकात धावा बनवणं देखील आपण पाहिलं तर फार गरजेचं आहे. तुमची सुरुवात कशा प्रकारे होती यावरती तुमचा बराचसा शेवट अवलंबून असतो आणि खरं तर करण जी सुरुवात केली पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात ती फार कमालीची आहे. परंतु शिवनेरी पलटणच्या दृष्टीनं एक महागडं षटक पहिल्या क्रमांकाचं राहिलेलं आहे. त्या टीममध्ये आपण पाहिलं तर स्वतः संघनायक या स्पर्धेचे कल्पक, उद्घाती या स्पर्धेचे संकल्पक, या स्पर्धेचे जनक आदरणीय सचिन ढवळे सरांना आपण पाहतोय. गुरुवारी आपण पाहिलं तर याचे विकेट किपर आपल्याला फिल्डिंगचं क्षेत्ररक्षण इथे आपल्याला सजवताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली टीम आपण पाहतोय शिवनेरी पलटण. यावेळेस पूल केलाय, ऑन साईडला चेंडू गोल केलाय, बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. मुख्य पंच कळवत आहेत, एक टप्पा घेत 1 बाउन्स, चौकार. तर खरं तर सुरुवात नेत्रदीपक होताना पाहायला मिळते. पुलचा आणखीन एक शानदार चौकार. म्हणजे ज्या पद्धतीनं आक्रमक शैलीमध्ये फलंदाजी करण डुकरे करतोय, जसाही स्ट्राईक एंडवरती स्वरूप पोहोचला, स्वरूपच्या बॅटमधून देखील हा एक दर्जेदार चौकार येताना जो पाहायला मिळतोय आणि धावगती प्रचंड वेगाने वाहताना पाहायला मिळते. आता 24 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. सुरुवात आपण पाहिलं तर जबरदस्त आहेत. P1 P2 मध्ये आपण पाहिलं तर धावा येत आहेत. फुल ऑफ लेंथ होता, थोडंसं पुढे टाकला होता, डाव्या पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला हलक्या हातानं चेंडूला आपण पाहिलं तर दिशा दिल्या जाते. तोपर्यंत एक सिंगल येते. चौकारा पाठोपाठ सिंगल घेत स्ट्राईकला रोटेट केला ते सेट बॅटर करण डुकरेला इथे आपण पाहिलं तर स्ट्राईकवरती आणला होते. करण 6 चेंडू 20, स्वरूप 2 चेंडू 5, टीमच्या संख्या 25, षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं ते टाकला ते अजय सुतार. शॉर्ट पिच चेंडू होता, समोर खेळलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत नाही. लॉंग ऑन लॉंग ऑफ 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. स्ट्रेट टू द ग्राउंड सर्व बॅटनं समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तोपर्यंत एक सिंगल येते. धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्ड होते आकडे बदलत आहेत. 26 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. प्रहार प्रीमियर लीगचं 14वं पर्व इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. मोठ्या थाटामाटात ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिलं तर संपन्न होती. आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय. दुपारचं सत्र, सकाळच्या सत्रात काही रोमर्षक रंगतदार सामने आपण पाहिलेत. यावेळेस लॉंग लेग स्क्वेअर लेगच्या मधोमध खेळलाय. 1 2 3 टप्पा घेत चेंडू पाठवलाय. 1 2 का 4 विराट कोहली स्टँडकडे. RCB फॅनच्या दिशेनं चौकार, 4 धावा. स्वरूप देखील जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळतो आहे. खरं तर या फटक्यांची गरज आहे. षटक क्रमांक 2 चालू असताना तसाही स्ट्राईक एंडवरती हा स्वरूप पोहोचला. आणखीन एक दर्जेदार चौकार लॉंग लेगला त्यानं पाठवून दिला 4 धावांसाठी. फटका इथे आपण पाहिलं तर खेळला. बॅक टू बॉलर चेंडू आपण पाहिलं तर फील केला होते. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील इथे आपण पाहतो मैदानावरती. 30 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू असताना रायगड वॉरियर्स प्रथमतः बॅटिंग करतोय. समोर खेळलाय. स्ट्रेट टू द ग्राउंड, चांगला फटका आहे. ग्राउंड स्ट्रोक आपण पाहतोय आणि तिथे आपण पाहिलं तर पायाच्या सह्याने चेंडू फील केला. क्षेत्ररक्षण कमालीच आहे, कौतुक करावं लागेल. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक सुमित त्यानं पायाने चेंडू अडवलाय. तोपर्यंत काही धावा येत आहेत. 2 षटकं समाप्त होत आहेत. रायगड वॉरियर्स प्रथमतः बॅटिंग करतोय. शिवनेरी पलटण टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. टिप बॉलचे षटक आता सुरू होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक होती. स्कोर कार्ड होती बनवलं जात आहेत 32 धावा. उत्तम सर 16ची सरासरी राखली एक.
पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली सुरुवात. करण डुकरे 21 वरती खेळतोय. 7 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. दुसऱ्या बाजूला स्वरूप चांगली साथ देतोय. 5 चेंडूचा सामना केलाय. 11 वरती खेळताना पाहायला मिळतोय. आणि आता स्वतः या स्पर्धेचे उद्घाटक संकल्पक अगदी आपण पाहतोय प्रणेते सचिन ढवळे सर बॉलिंग ट्रॅकवरती. काल खरं तर सचिन ढवळे सरांची गोलंदाजी जबरदस्त बहरताना आपण पाहिली. जरी फलंदाजी मध्ये आतापर्यंत सरांनी चमक दाखवली नाही तर गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे पहिल्या 2 मॅच मध्ये. आणि या मॅच मध्ये देखील 30 धार गोलंदाजीमध्ये पाहायला मिळणार का हे पाहायचंय. स्वतः सचिन ढवळे सर बॉलिंग ट्रॅकवरती षटक तिसरं घेऊन येत असताना. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेला फटका खेळला. मिड विकेटचा शतरक्षक सुदर्शन चेंडूवरती. जबरदस्त परफॉर्मन्स सुदर्शन यांचा देखील राहिला या स्पर्धेमध्ये. एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुदर्शन यांनी घेतला. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. या षटकामध्ये अनेक घडामोडी सातत्यानं घडत आलेल्या आहेत. काल देखील आपण पाहिलं हे टेप बॉलचं षटक आहे. ISPL ओव्हर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावा 33. सचिन ढवळे सर बॉलिंग ट्रॅकवरती. 800 पेक्षा जास्त खेळाडूंना संधी सरांच्या माध्यमातून या पर्वामध्ये देखील उपलब्ध नक्कीच होताना आपण पाहतोय. यावेळेला लेंथ बॉल होता. समोरच्या दिशेला खेळला. लॉंग ऑनचा शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. टोटल वरती नजर टाकली फलकावरती धावा लागतात त्या 34. बिनबाद एका बाजूला मोठी पार्टनरशिप बांधताना पाहायला मिळते. आणि या पार्टनरशिपला थोडासा आवर घालण्यासाठी एक विकेट खूप महत्वाची असेल शिवनेरी पलटण संघासाठी. पुन्हा एकदा स्लोअर वनचा उपयोग केला. डीप मधून शतरक्षक चित्याच्या चपळाईने चेंडूवरती येतोय. आता मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जात आहे. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केले जात आहे. चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल गोलंदाजी सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून. 3 चेंडू टाकले. 4 धावा खर्च केल्या. मोठा फटका खेळू द्यायचा नाही असा इरादा निश्चय प्रयत्न. समोर आता करण डुकरे. यावेळेला मात्र फुल टॉस परंतु संधी प्राप्त झाली. कॅच ड्रॉप आणि जीवनदान. संधी प्राप्त केली होती सचिन ढवळे सरांनी त्या ठिकाणी. विकेटची एका बाजूला प्रतीक्षा आहे. कॅच ड्रॉप होतोय. टोटल वरती नजर टाकली धावा 38 बिनबाद पाहायला मिळतात. भागीदारी एक मोठी खरं तर रचली जाते करण आणि स्वरूप द्वारा. स्लोअर वनचा उपयोग पुन्हा एकदा केलाय. डॉट बॉल प्रस्तुत केला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. शेवटचा 1 चेंडू शेष असेल या षटकामधला. विशेष म्हणजे मोठा फटका खेळू दिला नाही आणि संधी देखील प्राप्त केली होती जेलसाठी सचिन ढवळे सरांनी. यावेळेला मात्र आक्रमण केलं. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. शानदार तडाखा कडाका ठोकला. दर्जेदार आणि दमदार षटकार स्वरूपच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय प्रवीण सर. काय फटका खेळला. ISPL बॉल ओव्हरवरती मिडल ऑफ द बॅट करणं इतकं सोपं नाही. आणि खरं तर चेंडूला परफेक्ट मिडल केलं. प्रॉपर टायमिंग होता. चेंडू देखील चांगला होता. सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून इथे आपण पाहताना ती 6 निराशा जी मात्र चेहऱ्यावरती पाहायला मिळते. पहिले 5 बॉल कमालीचे होते परंतु शेवटच्या चेंडूचा जो काही टप्पा होता जे व्हेरिएशन पाहिजे होतं ते इथे आपण पाहिलं तर गोलंदाज स्वतः सचिन ढवळे सर आपण पाहिलं तर प्राप्त करू शकले. परंतु पहिल्या 5 चेंडूवरती फक्त 6 धावा होत्या आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि त्या षटकात टीप बॉलच्या ओव्हरमध्ये तब्बल मिळतात 12 धावा. धावफलकोती 44. 3 षटकांच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 4 सुरू होता आणि गोलंदाज इथे आपण पाहिलं तर गोलंदाजच्या ट्रॅकवरती बॉलर तयार होत आहेत. करण डुकरे 12 चेंडू 32. स्वरूप 6 चेंडू 12. शिवनेरी पलटण टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करतायत. बॅटिंगसाठी आपण पाहतो रायगड वॉरियर्स. सुमित येत आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 4 करण्यासाठी. पहिलं षटक सुदर्शन केदार यांचं आपण पाहिलं. षटक क्रमांक 2 मध्ये देखील गोलंदाजीतून कमबॅक पाहायला मिळालं आणि सचिन ढवळे सरांचं षटक क्रमांक 3. चौथं षटक सुमितचं आपण पाहतोय. पहिलाच बॉल होता. बॅटच्या कडा घेत चेंडू अडवला जातोय. शॉर्ट स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधोमध एक सिंगल येते.
धावफलक पुढे चाल स्कोर कार्ड होती आकडे इथे बदलत आहेत 45 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 4 आपण पाहिलं तर सुरू आहे दुपारचं सत्र स्टुडंट मधील एक महत्त्वपूर्ण मॅच इथे आपण पाहतोय. सुरू असलेला सामना तो देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. यानंतर आणखीन एक महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहणार आहोत. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता, टप्पा थोडासा खाली ठेवलाय आणि चेंडू आपण पाहिलं तर टप्पा पाठीमागे ठेवला होता. कमरेच्या लेवलनं विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल येतोय. सुमितकडनं वापसी केला ते सुमित गोलंदाजीच्या मार्क होत आहे. 2 चेंडू टाकलेत, 1 धाव खर्च करतोय. यावेळेस पुन्हा एकदा पूलचा फटका आपण पाहतोय. टीप मिड विकेटला एक टप्पा घेत अडवलाय. फेकी सुरेख आहे, बॅकअप कमालीचा. स्वतः आपण पाहिलं तर विकेट किपर सचिन ढवळे सरांना ॲज अ विकेट किपर आपण पाहतोय. धावफलक 46 वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मैदान सुरू आहे. 7 षटकांची मॅच, 7 ओव्हरचा सामना. दुपारच्या सत्रात प्रचंड कडाक्याचं ऊन आपण पाहतोय, परंतु या हिरव्यागार ग्रासवरती, या हिरव्यागार गालीच्या वरती ही सुंदर स्पर्धा. यावेळेस पूल केलाय, मिडल ऑफ द बॅट केलाय, मिड विकेटला चेंडूला उंची प्राप्त करतोय, एलिव्हेशन आणि डिस्टन्स गाठतोय. बॉल सीमा पार, रोहित शर्मा स्टँड मध्ये, सिक्सर. काय जबरदस्त पूलचा फटका स्वरूप यांनी खेळला. षटकार येताना जो पाहायला मिळतोय. खरं तर याच फटक्यांची गरज आणि आपण पाहतोय अर्धशतकी भागीदारी देखील उत्तम सर मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहतो एक जबरदस्त बॅटिंग. स्विच इट, उलटा पुलटा विरुद्ध दिशेला, कधी इकडे तर कधी तिकडे, हीच बॅटिंग आपण पाहिलं तर या मैदानात आपण पाहतोय. फलंदाज इथे आपण पाहिलं तर गॅप शोधण्यात प्रचंड माहीर आहे आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी देखील आपण पाहिलं तर क्रिकेट खेळात काही कमी नाही हे खेळाडूंनी दाखवून दिले. मागील मॅचमध्ये एक आपण अर्धशतक पाहिलं होतं आणि खरं तर कित्येक अर्धशतक आपण पाहतो, कित्येक पायपर करणारे गोलंदाज. यावेळेस फटका पसलाय, विकेट किपर स्वतः सचिन सर येत आहे चेंडू खाली. नो बॉल, इट्स अ नो बॉल, नो बॉल. पंच इथे आपल्याला कळत आहेत, चुका होत आहेत, चुका होत आहेत, छोट्या छोट्या चुका प्रचंड महागात पडत आहेत. आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी आपण सातत्यानं पाहत असतो. क्षणाक्षणांना बदलणारा खेळ आहे क्रिकेटचा. वेळ बदलतो, वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि क्रिकेटच्या खेळात आपण कित्येक वेळा पाहिलेला आहे. अनिश्चितता मोठी आहे क्रिकेटच्या खेळात आणि तीच इथे आपण पाहतोय. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. मुख्य पंच अजय आवळे सर इथे आपल्याला कळत आहेत. फ्रीट बॉल असेल मैदान होती. आनंद गगनात पावेनासा झाला होता, सगळे एकत्र आले होते, गोळा व्हायला लागले होते, परंतु अखेर पंचांच्या तीक्ष्ण नजरेनं तिथे आपण पाहिलं तर गोलंदाजाला हेरलं. फ्रीट चेंडू होता आणि यावेळेस अचूकता पाहायला मिळते. एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिलं तर संपेल. फ्रीट बॉल होता, त्यामुळे फलंदाज क्लीन बॉल होऊ शकत नाही. स्टंपचा वेध चरू घेतला होता चेंडूने सुमितच्या, परंतु अखेर षटकाची वेळ समाप्ती. सुमितच्या या षटकात येत आहेत फक्त 11 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. रायगड ऑरियस 55 धावा. षटक क्रमांक 5 टाकलं जाईल. खरं तर या अगोदर आपण पाहिलं 2 प्रयत्न केले यष्टांच्या पाठीमागं. सचिन ढवळे सरांनी झेल देखील अप्रतिम झाला, परंतु नो बॉल. आणि त्या ठिकाणी या फलंदाजांना फलंदाज सुरक्षित पाहायला मिळाला. खरं तर एक मोठी भागीदारी पहिल्या विकेटसाठी रचली गेली. 55 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक 5 चालू होतंय. लेंथ बॉल होता, ऑन साइडच्या दिशेला खेळला, डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळेल. 1 धाव घेतली जाते, सिंगल कंप्लीट केली जाते. 56 वरती धावफलक जाऊन पोहोचत आहे. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रस्तुत. प्रहार प्रीमियर लीग 14व पर्व. यावेळी लगेच आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला चेंडू. विराट कोहली स्टँड मध्ये जे खेळाडू बसलेले आहेत ना, आपल्यासाठी एक सूचना आहे. जे जार आलेले आहेत ना, ते जार आपल्याला खाली घ्यायचे आहेत. त्यासाठी सगळ्यांनी या ठिकाणी पोहोचायचंय. स्क्वेअर कट खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. सूचना परत एकदा तुमच्यापर्यंत देतो. विराट कोहली स्टँड मध्ये जे खेळाडू बसलेले आहेत ना, जार आलेले आहेत, ते जार आपल्याला खाली उतरून घ्यायचे आहेत. विनंती करतो या ठिकाणी पोहोचायचे आपण.
टोटल वरती नजर टाकली 57 धावा. ओव्हर क्रमांक 5 मार्गस्थ असताना हे षटक अजय सुतार मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना आपण पाहतोय. यावेळेला शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेला चेंडूला अडवलं जाईल. चांगली गोलंदाजी. पाठीमागचे काही चेंडू जर पाहिले तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. षटकार चौकारांपासून दूर ठेवले गोलंदाजांना. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत राजे सुतार देखील करत असताना पाहायला मिळतोय. स्वरूपा स्ट्राईक एंड वरती. यावेळेला फुल टॉस चेंडू कव्हरच्या दिशेला ताकद लावली. ताकद आणि टायमिंगचा मिलाप. नो बॉल आणि त्यावरती षटकार. नक्कीच आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय. प्रवीण सर काय कमालीचा फटका बॅटर इथे आपण पाहिलं तर खेळताना पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू होता. पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न त्यानं सुरू केला परंतु अखेर बॅकफूट होती साथ. चेंडू आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या डोक्यातून उडवलाय. नो बॉल आणि त्यावरती षटकार. 7 धावा इथे आपल्या संघाला मिळून देतोय. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. त्या फ्री हिटचा फायदा निश्चितपणे उठवण्याचा प्रयत्न असेल स्वरूप यांचा. मोठी भागीदारी. 12 बॉल 27 वरती स्वरूप खेळतोय. करण डुकरे 18 चेंडूचा सामना केलाय. 36 वरती नाबाद. आणि या टोटल वरती नजर टाकली 65 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळत आहेत. रायगड वॉरियर्स सर्वप्रथम फलंदाजी करतायत. शिवनेरी पलटण शतरक्षण करत असताना सात ओव्हरची मॅच. 5वं षटक मार्गस्थ आहे. खरं तर ही भागीदारी फोडणं खूप गरजेचं असेल शिवनेरी पलटणसाठी. दबाव तयार करणं गरजेचं परंतु कोणत्या प्रकारचा दबाव न जुगारता 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेट झाले. स्वरूप आणि दुसऱ्या बाजूला करण. शानदार फलंदाजी करत असताना फ्रीडचा चेंडू असेल त्याचा फायदा उठवला जाईल. आडव्या बॅटने फटका खेळला. मिड विकेटचा शतरक्षक चेंडूवरती. चांगलं कलेक्शन. त्यानंतर मात्र फेकिया केली जाते. प्राप्त केली जाईल ती सिंगल. टीम टोटल सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल 66 वरती. बिनबाद 66 धावा. मोठी पार्टनरशिप बिल्ट होत असताना डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट केला होता. ऑफ साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आणि याच बरोबर षटकाची समाप्ती. काय सांगा उत्तम सर. एक मोठी भागीदारी जमली आहे. पहिली विकेट घेण्यासाठी अद्याप यश आलेले नाहीये. तब्बल 66 धावा 5 ओव्हरमध्ये बनवल्यात. नक्कीच आपण पाहतो एक जबरदस्त बॅटिंग पहिल्या 5 षटकात पाहायला मिळते. कारण का रायगड वॉरियर्सच्या दृष्टीने आपण पाहिलं तर एकही विकेट त्यांनी गमावली नाही. पहिल्या विकेटसाठी फार मोठी भागीदारी आपण पाहतोय. अर्धशतकी भागीदारी पाहायला मिळते. 66 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय. शिवनेरी पलटणचे गोलंदाज इथे आपण पाहिलं तर अजूनही पहिल्या विकेटच्या शोधात आहेत. 11 खेळाडू टपलेत एका खेळाडूला बाद करण्यासाठी आणि तो खेळाडू कोणता हे क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना पाहायचे. करण डुकरे की स्वरूप की करण. कारण का त्या 2 नावांना या मॅच मध्ये आपण पाहिलं तर धावांचा पाऊस पाडलाय. चौकार षटकारांचा धुमाकूळ मैदानावरती घातलाय. सुदर्शन केदारचा पहिलाच बॉल लॉंग लेगला पाठवलाय. विराट कोहली स्टँडच्या पलीकडे षटकार. काय जबरदस्त तडाखा पाहायला मिळाला. विराट कोहली स्टँड वरून चेंडू आउट ऑफ दी पार्क. बिग सिक्सर. पूर्णपणे सेट झालाय. स्वरूप देखील मैदानाच्या आतमध्ये 14 चेंडू 34 वरती नाबाद खेळतोय आणि या सुदर्शन केदारचा पहिला चेंडू त्यानं पाठवून दिला लॉंग लेगच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. टोटल वरती नजर टाकली तब्बल 72 धावांचा डोंगर उभा केलाय उत्तम सर. नक्कीच आपण पाहतोय प्रयत्न देखील सुरू आहेत. एक जबरदस्त बॅटिंग करण आणि स्वरूप या जोडीकडनं आपण पाहतोय. सुरुवातीला करणनं आक्रमण केलं परंतु आता करणनं संयम ठेवलाय. परंतु स्वरूपची बॅट इथे आता तळपताना पाहायला मिळते. काही मिळालं किंवा नाही मिळालं तो नशिबाचा खेळ आहे. परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल आणि ते प्रयत्न करते जोडी करण आणि स्वरूपची.
षटकारा पाठोपाठ डॉट बॉल येतोय, कमबॅक केला ते सुदर्शन केदार इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीतून वापसी करतोय आणि सुदर्शन देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाही, त्याच्याकडे अनुभव आहे, त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे. कारण का आता या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजनातून नियोजनातून देखील त्याचं फार मोठं मोलाचं सहकार्य आपण सातत्यानं पाहतो. परंतु गोलंदाजी आणि फलंदाजी ही गुणवत्ता देखील आपण पाहिलेला आहे. फटका फसलाय, टीट फॉर टॅट, जसं तसं प्रत्युत्तर, इटका चवा पत्तर से विकेट चोते पतन. पहिला धक्का, पहिला बॅटर स्वरूपच्या रूपानं माघारी परततोय. पहिला धक्का बसेल बॅटिंग करणाऱ्या रायगड ऑरियस संघाला. सुदर्शन केदार अगदी आपण पाहतोय, कौतुक करतोय स्वरूपच्या खेळाचं. आणि खेळामध्ये हेच झालं पाहिजे. खरं तर सुदर्शन अप्रतिमा फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करत होता आणि सुदर्शनला हे यश मिळताना पाहायला मिळतंय. प्रतीक्षा होती पहिल्या विकेटची, जशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर सुदर्शननं दिलं. एक आक्रमण निश्चितपणे केलं सुदर्शनवरती, परंतु त्यानंतर स्वरूपची विकेट घेण्यात त्याला यश येताना जे पाहायला मिळत आहे. आणि या एक मोठी पार्टनरशिप खरं तर मोडली आहे, तोडली आहे, ब्रेक केली जाते उत्तम सर मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण पाहतो प्रवीण सर, जीवनात संकटाचं येणं म्हणजे पार्ट ऑफ लाईफ आणि त्या संकटानं असं तसंच सामोरं जाणं म्हणजे आर्ट ऑफ लाईफ. आणि ती कला आहे, जी कला सुदर्शन केदारच्या गोलंदाजीतून आपण पाहिले. तर विकेट किपरच्या पाठीमागे छोट्या छोट्या चुका होत आहेत, तिथे आपण पाहिलं तर चेंडू अडवणं गरजेचं होतं, परंतु अखेर काही धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या आहेत. ऋषिकेश पहिल्या चेंडूवरती 3 धावा इथे आपण पाहिलं तर बनवतो आणि 3 धावांच्या मदतीनं आपलं वैयक्तिक अकाउंट तो इथे ओपन करतोय. 75 धावा धावपल होत्या आहेत. एक गडी बाद, षटक क्रमांक 6 सुरू आहे. करण डुकरे 19 चेंडू 36 स्ट्राईकवरती. फुल टॉस चेंडू होता, गुडघा टेकाने सिक्सर देख, बॉल सीमा पार, करणच्या बॅटमधून ठोकलाय. अजून एक ट्रेडमार्क षटकार. तर ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता स्लॉग स्वीपचा हा षटकार येताना जो पाहायला मिळतोय. गुडघा टेकला आणि षटकार ठोकला. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण डुकरे. एका बाजूला स्वरूप परतलाय, परंतु एक मॅरेथॉन इनिंग साकारताना करण डुकरे 20 चेंडूसह 42 वरती नाबाद. तर नक्कीच आपण पाहतोय करणच्या बॅटिंगचा क्लास, फलंदाजी झक्कास. वन्स अगेन क्षेत्ररक्षक करेल चुकी, चुकीला माफी नाही. सलगचा दुसरा 2 in row, एका पाठोपाठ एक लागोपाठ, ओळीनं दुसरा षटकार. अक्षरशः तुटून पडलाय करण डुकरे. 48 धावांवरती नाबाद मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये देखील तब्बल 3 षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाले. 87 धावांचा भला मोठा डोंगर उभारला गेला फलकावरती. शेवटचा आणि अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. एक जबरदस्त बॅटिंग करण डुकरेच्या बॅटमधून इथे आपण पाहतोय. फलंदाजीचा झंझावत त्यानं दाखवलाय. तो प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना आणि प्रेक्षकांना एकच सांगत असेल, मला जमत नाही तडजोड, कारण मी करतो फक्त तोडफोड. आणि अगदी तोडफोड बॅटिंग करणच्या बॅटमधून इथे आपल्याला पाहायला मिळते. अगदी मैदानाच्या जिकडे तिकडे चोहीकडे प्रवीण सर षटकार चौकारांचे फटाके फुटत आहेत आणि हिरवगार गालिच्याचं मैदान आज आपण पाहिलं तर हे रणांगण चौकार षटकारनं पेटून उठले. कारण का प्रत्येक फलंदाज बॅटिंग मधून कमाल धमाल करतोय. शेवटचं षटक, अंतिम षटक. ओ यावेळेला अगदी आपण पाहतोय वाईड यॉर्करचा उपयोग त्या ठिकाणी धावबाची संधी प्राप्त होताना जे पाहायला मिळते एक. आणि या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना जे पाहायला मिळेल. विकेट येताना पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा वाईड साठी रिव्ह्यू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना पाहायला मिळेल. रनआउट तर नक्कीच पाहायला मिळतोय, परंतु हा चेंडू वाईड असेल किंवा नाही याचा निर्वाळा तिसरे पंच करताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं षटक, अंतिम षटक, धावांचा भला मोठा उच्चांक स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. काय जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टोटल वरती नजर टाकूया. अंतिम षटक मार्गस्थ.
पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, धावबाची संधी प्राप्त होती, एक धाव मिळणार नाही. एक सचिन ढवळे सर इन ऍक्शन, एस्टनच्या पाठीमागे चांगले इन्स्ट्रक्शन प्रत्येक पर्वामध्ये आपण पाहिलेलं आहे. शिवनेरी पलटण संघाची एक चांगली बांधणी खरं तर या संघाची केली गेली, अक्षम पद्धतीने खेळाडूंची मात्र केली गेलेली निवड. ओ पुन्हा एकदा गुडघा टेकला आणि षटकार ठोकला, दे घुमाके, सिक्सर. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहतोय. करण डुकरे आणि तेजस शिंदे आज जोडीला आपण पाहतोय बॅटिंग करताना. रायगड स्टार्स हे प्रेक्षक आपण पाहिलं तर एन्जॉय करतायत प्रहार प्रीमियर लीगचं 14वं पर्व आणि त्यातच काय सर्व ही सगळी दृश्य आपण पाहतोय आपल्या प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल अमित सरांच्या आणि टीमचं, कारण का ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा इंटरनॅशनल फील येतो प्रवीण सर ज्यावेळेस टीव्हीवरती, स्क्रीनवरती, मोबाईलवरती, लॅपटॉपवरती आपण या स्पर्धेचा आनंद घेतो. नक्कीच नक्कीच लाजबाब लाईव्ह प्रेक्षेपण या क्रिकेटच्या स्पर्धेत. व्हाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू, पुन्हा एकदा एक अवांतर धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. आणि या फिल्डिंग टीम रिव्ह्यू व्हाईट साठी त्या ठिकाणी निर्णय पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे जाईल. तिसरे पंच त्या ठिकाणी निर्णय आपल्यापर्यंत कळवतील. टोटल वरती नजर टाकूया. हा व्हाईट बॉल 3 चेंडू शेष अंतिम षटकातील. अजूनही आपण पाहतोय करण डुकरे मात्र 54 धावांवरती एक शानदार अर्धशतक संघासाठी त्यानं झळकवले. यावेळेला क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका, कव्हर बाउंड्री लाईन तोडतोय, फोडतोय, खणखणीत चौकार करण डुकरेच्या बॅट मधून. नक्कीच आपण पाहिलं तर एक जबरदस्त बॅटिंग प्रवीण सरकरांच्या बॅटमधून आपण पाहतोय. अगदी सुरुवातीपासून पॉवर प्ले पासून तो तोडफोड करणारी बॅटिंग इथे करतो आणि 24 चेंडूमध्ये 58 धावा करणं इथे आपण पाहिलं तर बनवल्यात. चौकाराचा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. गुडघा टेकवला, पॉइंटच्या डोक्यावरतून हा चौकार ठोकलाय. यावेळेस टप्पा पडतोय. चेंडू आपण पाहिलं तर पंच कळवतात त्याचे आवळे सर आउटसाइड द ऑफ स्टंप, खराब चेंडू. एक अतिरिक्त अवांतर धावे ते पंचांचे दोन्ही हात जमीला समांतर, चेंडू अवांतर. या अतिरिक्त धावेनं धावपलकोती वाढ होती. स्लॉगरचे षटक आपण पाहतोय. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाज फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क, बिग सिक्सर, दूरवरचा ठोकलेला शानदार, दमदार आणि धडाकेबाज षटकार. करण डुकरे एक मॅरेथॉन इनिंग साकारताना मैदानाच्या आतमध्ये 64 वरती नाबाद आहे. तर संघाचं शतक पूर्ण झाले. 105 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळतात. जबरदस्त फलंदाजी. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. काय कमालीची बॅटिंग आपण पाहतोय. गुडघा वाकवला आणि षटकार ठोकला. इथे आपण पाहिलं तर बॅटर करण डुकरेनं पुढील मॅचचा टॉस होणार आहे. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहायचे. यानंतरची मॅच अजिंक्य तारा स्मॅशर विरुद्ध पुरंदर किंग्स. ओव्हरपी चेंडू तर ऑफस्टमच्या थोडासा बाहेर टप्पा ठेवलाय. वाईडलाईनला पकडून टाकण्याचा प्रयत्न होता. जमिनीच्या समांतर ड्राईव्ह केलाय. सुंदर फटका आपण पाहतोय. 2 धावा मिळत आहेत करणला, 2 धावा मिळत आहेत टीम रायगड वॉरियर्स संघाला. या 2च्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपलकोती 107. 2 गडी बाद 107 धावा आणि विजयाचं टार्गेट ठेवलंय 108 धावा. 42 चेंडू आणि 108 धावांचं टार्गेट इथे आपण पाहिलं तर ठेवलेलं आहे. शिवनेरी पलटण या संघासमोर पहिलं इनिंग आणि पहिला डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. रिक्वायर्ड रन रेट आता 15.43 पाहायला मिळेल. 42 चेंडूमध्ये 108 धावा त्या मात्र बनवायच्या. 128 चौकार, 134 षटकार आतापर्यंत इथे आपण पाहिलं तर खेळलेला आहे. पुढील मॅचचा टॉस होतो. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. यानंतर अजिंक्य तारा स्मॅशर विरुद्ध पुरंदर किंग्स या 2 संघात असेल मॅच क्रमांक 4. प्रहार प्रीमियर लीगचं 14वं सीझन, 14वं पर्व आपण पाहतोय. एका वर्षात 2 वेळा होणारी ही मानाची, सन्मानाची, अभिमानाची वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट आणि प्रतियोगिता आपण पाहिलं तर आजच्या दिवस क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय.
एका लाईनीत एका ओळीत संघ आपण पाहिलं तर मैदानच्या बाहेर येतात, एका लाईनीत एका ओळीत संघ आपण पाहिलं तर मैदानात दाखल होतात. आणि खरं तर ही शिस्त आहे प्रहार प्रीमियर लीगच्या. आणि खरं तर स्टुडंट अतिशय जबरदस्त क्रिकेट खेळाडूंचं आपण पाहतोय. बॅटिंग समरी स्क्रीनवरती रायगड वॉरियर्स स्वरूप आपण पाहिलं तर 16 चेंडू 34 बनवताना पाहायला मिळाला. करण डुकरे नाबाद नॉटआउट 26 चेंडू 66. ऋषिकेश मुंडे 2 चेंडू 3 तर तेजस शिंदे नाबाद नॉटआउट 0वरती आपण पाहिलंय. 4 धावा एक्स्ट्राच्या आल्या, 2 व्हाईट बॉल 2 नो बॉल. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 107 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात रायगड वॉरियर्स संघानं बनवलेल्या आहेत. बॅटिंग समरी देखील आपण स्क्रीनवरती पाहिलेलं आहे. 108 धावांचं टार्गेट इथे आपण पाहिलं ते सेट केलं आहे. रायगड वॉरियर्सकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे, फलंदाजी रेलचेल आहे आणि एक मोठं टार्गेट शिवनेरी पलटण संघासमोर त्यांनी इथे आपण पाहिलं तर उभं केलं आहे. टॉस बॉक्समध्ये आपण जातोय जिथे आपल्या समेत जॉईन होणार आहेत, परंतु दोन्ही कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी या. अजिंक्य तारा स्मॅशर पुरंदर किंग्स आणि टॉस बॉक्समध्ये आपल्या समेत जॉईन होतील आमचे मार्गदर्शक आदरणीय नरेश चिडोमे सर. चला, पुरंदर किंग्स आणि अजिंक्य दारा स्मॅशर्स संघनायकाने टॉससाठी या. सन्माननीय योगेश बहुरे सरांना विनंती आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल संपन्न होत आहे. मंत्रालय कक्ष अधिकारी योगेश बहुरे सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. त्यांना विनंती आपण टॉस बॉक्समध्ये या. पुरंदर पुरंदर संघनायक विवेक नकाते इकडे इकडे टॉस बॉक्स मध्ये. मॅन ऑफ द इथे आपल्या सर्वांचं प्रहार प्रीमियर लीग मध्ये टॉस बॉक्स मध्ये स्वागत आहे. नाणेफेकीचा कौल 2 अशा संघांमध्ये होणार आहे की अजिंक्य तारा स्मॅशर्सनं 2 पैकी 2 सामने जिंकलेत आणि पुरंदर किंग्सनं 2 पैकी 1 सामना जिंकलेला आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. टॉस बॉक्समध्ये आपल्या समोर जोडले जात आहेत योगेश बहुरे सर, मंत्रालय कक्षाधिकारी. आपलं मनपूर्वक स्वागत. तर प्रहार प्रीमियर लीगचे ते खेळाडू राहिलेले आहेत. यावर्षी देखील त्यांना आपण लाईव्ह ॲक्शनमध्ये बघणार आहोत पुन्हा एकदा, पण त्यांच्या शुभ हस्ते होईल टॉस. तर कॉल करणार आहे अजिंक्य तारा स्मॅशर संघाचे संघनायक नितीन मांडवे. विनंती करतो प्लीज फ्लिप द कॉइन. फाउंडेशन हा कॉल आहे आणि मला वाटतंय अकॅडमी पुढे येते. तर विवेक नखाते टॉस जिंकतात. विवेक, काय निर्णय असेल? सर आम्ही चेस करू. कसा 2 सामन्यांचा अनुभव कसा होता? अजून कोणता खेळाडू क्लिक व्हायचा आहे? हो, अतुल सर आणि अक्षय सरांचं थोडा परफॉर्मन्स येणं बाकी अजून. त्या दोघांचा परफॉर्मन्स झाला तर आम्ही जी मॅच जिंकू. शुभेच्छा असतील नितीन. विनंती करतो. 2 मॅच जिंकलेले आहे. सगळ्या संघासाठी मला वाटतंय विजयाच्या पायघड्या पडलेल्या आहेत आणि त्यामुळे या सामन्यामध्ये देखील तुमची टीम फेवरेटमध्ये येते. कसं बघता या मॅचकडे बॅटिंग करायची? नक्कीच टीम कॉम्बिनेशन चांगलं झालेलं आहे की हा सामना जर जिंकलो तर आम्ही क्वालिफाय होऊ. शुभेच्छा असतील नितीन. टॉस बॉक्समधून बातमी आलेली आहे. पुरंदर किंग्सनं टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. योगेश बहुरे सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुर्तास इथेच थांबतो. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे मनोज बेल्लेकर सर आणि उत्तम सावंत सर आपल्याशी जोडले जात आहेत. थँक्यू. धन्यवाद नरेश डोमे सर. आपण टॉस या ठिकाणी संपन्न केला. टॉस बॉक्समधून आपण ऐकत होतात महाराष्ट्रातील अलंकारिक शब्दांचे बादशाह, अलंकारिक शब्दांचं भांडार. गेली 14 पर्व आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सोडलेलं व्यक्तिमत्व आणि सर्वांना हवावंसं वाटणारं व्यक्तिमत्व आदरणीय नरेशजी डोमे सरांना आपण ऐकत होता. तर दुसऱ्या डावाला होते सुरुवात. टार्गेट मोठं आहे, धावांचा पाठला करायचा आणि सलामीची आघाडीची A1 जोडी शिवनेरी पलटणची दाखल झालेली आहे. पहिलाच बॉल इथे आपण पाहिलं तर एक आगळा वेगळा फटका खेळायचा होता. सुदर्शन केदारला मिडल ऑफ द बॅट होत नाही आणि चेंडू आपण पाहिलं तर उसळणारा होता. विकेट किपरच्या हातात जातोय आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय. करण डुकरेची ही सुरुवात फार कमालीची आहे.
टॉस दरम्यान सचिन सरांनी सांगितलं होतं की प्रतिस्पर्धी टीमकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे, त्यांना आम्हाला कमी धावसंख्येवरती रोखायचंय, परंतु आता टार्गेट 3 अंकी धावसंख्येचा आहे. यावेळेस पूलचा फटका होता, मिडल ऑफ द बॅट होत नाही आणि तिथे आपण पाहिलं तर झेल होऊ शकला नाही. एक सिंगल येते, एक धाव येते. एका धावेने संघाचं खातं देखील आपण पाहिलं तर उघडलेलं आहे. टीमचं अकाउंट इथे आपण पाहिलं तर ओपन होते. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण मैदानी पाहतोय. शिवनेरी पलटण विरुद्ध आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ देखील आपण पाहिलं तर या मॅच मध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक जबरदस्त स्टारकास्ट दोन्ही संघात आपण पाहतोय. सचिन ढवळे सरांच्या नेतृत्वाखाली टीम आपण पाहतोय. स्ट्रायकर बॅटर स्वतः सचिन सर. यावेळेचा चेंडूचा पूलचा फटका खेळायचा होता, मिडल ऑफ द बॅट होत नाही. करण डुकरेचा जो वेग आहे, जी अचूकता आहे, जे व्हेरिएशन आहे, ते फार कमालीचं आहे. 3 चेंडू आपण पाहिलं तर इथे टाकलेला आहे. एक धाव धावपल होत आहेत आणि फलंदाजी करत असताना इथे आपण पाहिलं तर आघाडीला सलामीला सचिन ढवळे सरांना आणि सुदर्शन केदार या जोडीला आपण पाहतोय. शिवनेरी पलटणची एवन जोडी इथे आपण बॅटिंगसाठी मैदानी पाहतोय. करण पुन्हा एकदा यावेळेस पूल केलाय, फटका खेळलाय, शॉट ऑफ द डे, डीप मिड विकेटला चेंडू पाठवलाय. सचिन ढवळे सरांच्या बॅटमध्ये येतोय गगन भेदी, गगन चुंबी सिक्सर. तर कालपासून क्रिकेटचे रसिक प्रतीक्षा करतायत. शिवनेरी पलटण टीम प्रतीक्षा करते की आक्रमक पावित्रा सचिन सर कधी घेत आहेत. आणि खरं तर एक षटकार पूलचा नेत्रदीपक सचिन ढवळे सरांच्या बॅटमधून येताना जो पाहायला मिळतोय, लक्षवेधी फटका. उत्तम सर. नक्कीच बॉलवरती अगदी तलवारी सारखा वार केलाय आणि त्यावरती षटकार ठोकलाय सचिन ढवळे सरांनी. धावपलकृती आकडे बदलत आहेत. करण डुकरे आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं करतोय पॉवर प्ले. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग लेगला खेळायचा होता, परंतु पंच आपल्याला दर्शवतायत इट्स अ व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, चेंडू अवांतर, एक अतिरिक्त धाव येते. खेळाडू कक्ष देखील आपण पाहतोय, स्क्रीनवरती पाहायला मिळतंय ती दृश्य आपण पाहतोय. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून 4 चेंडू आणि 8 धावा इथे आपण पाहिलं तर बनवल्या गेल्यात. 7 ओव्हरची मॅच, टार्गेट मोठा आहे. रिक्वायर्ड रन रेट 15.79चा. 108 धावांचा पाठलाग करायचा आहे. 8 बनवल्यात असूनही 100 धावा इथे आपण पाहिलं तर बनवायच्या आहेत. शिवनेरी पलटणला एक चांगली सुरुवातीची अपेक्षा आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 2 षटकात कमीत कमी 25 ते 30 धावा बनवाव्या लागतील. यावेळेस पुन्हा एकदा बाउन्सर पेश केलाय. अकुट टप्प्याचा अपड बार होता आणि पंच इथे आपण पाहिलं तर कळवतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहतोय, डोक्याच्या वरतून जाणारा चेंडू होता. 1 फॉर दी ओव्हर. गोलंदाजाला एक वॉर्निंग देखील इथे कळवली जाते. या गोष्टी फार महत्वाच्या असतात. दोन्ही पंच आपण पाहिलं तर फार अनुभवी पंच आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर आजचे आवळे सर आहेत, तर मुख्य पंचांच्या भूमिकेत शुभम गाडे सरांना आपण पाहतोय. यावेळेस फटका केलाय पॉइंटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, 1 2 3 टप्पागे चेंडू अडवत आहेत. फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते. सचिन ढवळे सर इथे आपण पाहिलं तर स्ट्राईकला रोटेट करतायत. धावपल कोणते आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदान ते सुरू असताना 5 चेंडू आणि बनवला गेला 10 धावा. मॅजिकल फिगर ऑन स्कोर कार्ड 10 रन, 10 धावा धावपल कोणते आहेत. एखादा मोठा फटका या पॉवर प्लेच्या षटकात बॅटर सुदर्शन कडनं संघाला मात्र अपेक्षित आहे. एक चांगली सुरुवात, 15-16 धावा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. पूलचा फटका खेळायचा होता. बॅटचं टॉप आहे, चेंडू स्टिकर वरती लागतोय. पहिला विकेटचं होतोय पतन. करणचा जल्लोष, करणचं सेलिब्रेशन आणि शिवनेरी पलटण संघाला बसतोय पहिला धक्का सुदर्शन केदारच्या रूपानं. ही विकेट खूप महत्वाची असेल. खरं तर हा फटका देखील पूल करण्याचा प्रयत्न होता, फटका फसला आणि सुदर्शन केदार परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. काल एक मोठं लक्ष पार करत असताना याच सुदर्शन केदारनी जबरदस्त फलंदाजी केली होती शिवनेरी पलटण संघामध्ये खेळत असताना, परंतु आज थोडीशी निराशा सुदर्शन करताना पाहायला मिळतोय, परतताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. खूप महत्वाची विकेट येताना पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 36 चेंडू, 98 धावांची गरज, 10 वरती 1 गडी बाद आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आत. खरं तर अपेक्षा असेल
मोठी संघाला सचिन ढवळे सरांकडून एक नेत्रदीपक षटकार देखील त्यांच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचं प्रेम जोपासलं, सातत्यानं केला गेलेला सराव आणि आपण पाहतोय सर्वांना संधी देणार हे व्यक्तिमत्व सचिन ढवळे सर यांना इन ऍक्शन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. मोठ्या अपेक्षा असतील संघाला, शिवनेरी पलटणला. यावेळेला आणखीन एक नेत्रदीपक षटकार मिड विकेट रिझम मध्ये. ही ताकद आहे सचिन ढवळे सरांची. ठोकला, दमदार, शानदार, धडाकेबाज षटकार. तर नक्कीच आपण पाहतोय काय फटका खेळलाय, ती दहशत, तोच दरारा आजही कायम आहे सचिन ढवळे सरांच्या बॅटमधून. हा कमालीचा फटका आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले, ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता, टप्पा पाठीमागे ठेवला होता आणि खेचून मारलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय षटकारासाठी 6 धावा. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, ताकदीचा वापर केलाय, शक्तीचा वापर केलाय, मनगटाचा जोर दाखवलाय आणि प्रहार प्रीमियर लीगचा एक सुंदर अप्रतिम राजेशाही फटका ठोकलाय सचिन ढवळे सरांच्या बॅटमधून. आकडे बदलतात. 16 धावा धावपलकृती, 1 गडी बाद. यावेळेस स्क्वेअर लेगला खेळायचा होता, शरीरावरती आदळतोय. अंगभेदक मारा देखील आपण पाहतोय आणि षटकारा पाठोपाठ एक डॉट बॉल तो देखील आपण पाहिले ते टाकला जातोय. सचिन ढवळे सर बॅटिंग करतात, 5 चेंडू 13. राजीव खराटे इथे आपण पाहिले तर न्यू बॅटर नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. सुदर्शन केदारची इम्पॉर्टंट विकेट होती आणि ती गमवली बॅटिंग करणाऱ्या टीमनं. षटक दुसरं मार्गस्थ आहे सचिन ढवळे सर. यावेळेला फटका फसला, जेल होणार का? जेल झालाय. खूप महत्वाची विकेट. सचिन ढवळे सर निराशजनक स्थितीमध्ये परतताना पाहायला मिळतील. पॅव्हिलियन मध्ये जबरदस्त फलंदाजी करत होते, परतताना पाहायला मिळतात पॅव्हिलियन मध्ये. सुरेख झेल आपण पाहतोय खेळपट्टीवरती या ठिकाणी जो झालाय. अखेर आपण पाहिले तर विकेट येताना पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी विकेटच्या शोधत होते आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे. क्षणाला पारडं बदलतं, कधी इकडे कधी तिकडे. बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं षटकार आला त्यावेळेस डगआउटमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण होतं, परंतु विकेट आल्यानंतर इथे आपण पाहिलं तर प्रचंड भयान शांतता आपण पाहतोय. फटका फसला होता, बॅटचं टॉपेज घेतलं होतं आणि त्यानंतर स्वतः सचिन ढवळे सर देखील इथे आपण पाहिलं तर साफ निराश होत आहे. परंतु शेवटपर्यंत बारकाईने नजर होती. जो गोलंदाज पॉलोत्रमध्ये झेल टिपतोय ना त्याच्यावरती शेवटपर्यंत नजर सचिन सरांची होती. कदाचित असे वाटलं होतं की आता तो सटकतोय की काय, निसटतोय की काय, परंतु जो झेल होता ना तो फार कमालीचा होता. अखेर शेवटपर्यंत गोलंदाजी चेंडूवरती नजर होती आणि त्यानं तिथे आपण पाहिलं तर झेल टिपला. जी विकेट महत्वाची होती, प्राइजलेस विकेट होती आणि ती विकेट तो आपल्या संघाला मिळून देतोय. दुसरा धक्का बसतोय शिवनेरी पलटण टीमला. आक्रमक पावित्रा धारण करावाच लागेल, कारण की आतापर्यंतच्या स्पर्धेमधली सर्वोच्च धावसंख्या पार करायची एक. 16 स्कोर कार्ड वरती आल्या. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ 16 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. गौरव एका बाजूला, राजीव दुसऱ्या बाजूला. 10.67 करंट रन रेट. स्टेप आउट केला गेला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॅटच्या रिच पासून चेंडू थोडासा दूर ठेवला, निर्धाव चेंडू पेश केला. टोटल वरती नजर टाकली तर 16 धावा. पहा प्रेक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होत आहेत. प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून सामन्याचा आनंद घेत आहे. काही खेळाडू देखील प्रेक्षक गॅलरीमध्ये आपण पाहतोय. खरं तर प्रहार प्रीमियर लीग जशी चालू झाली प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतोय. चेंडू निसटतोय, सटकतोय आणि त्यानंतर डेड बॉल. पंचांचा इशारा येताना पाहायला मिळतोय. 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गौरवकडून अपेक्षा असतील, राजीवकडून अपेक्षा असतील. 17.25 रिक्वायर्ड रन रेट खरं तर तयार झालाय. यावेळेला जोरदार अपील पंचांकडे केली जाते. पुन्हा एकदा अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून हा चेंडू दूर ठेवला गेला आणि या निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केला गेला. समीकरण एका चेंडूच्या लगत बदलताना पाहायला मिळतंय. चेंडू शिल्लक असतील 31. तब्बल 92 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक.
ओ परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. शानदार षटकार गौरवच्या बॅट मधून. या फटक्यांची आतिषबाजी करावीच लागेल मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये परतण्यासाठी शिवनेरी पलटणला. पाय ऍक्शन रिप्लाय मध्ये हा फटका आपण पाहू शकता. फुलर लेनचा चेंडू होता, आडव्या बॅटने खेळला, पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय सर. विकेट आल्यात परंतु प्रयत्न इथे आपण पाहिले तर अजूनही सुरू आहे आणि प्रयत्न करावा लागतील. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. शिवनेरी पलटणच्या प्रत्येक फलंदाजाला येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती मोठमोठे फटके इथे आपण पाहिलं तर खेळावे लागतील. आणि नेल्सन अंक प्रवीण सर स्कोर कार्ड होते आपण पाहतोय 2 षटकं संपतायत. एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आम्ही सातत्याने सूचना करतोय प्रत्येक मॅचला, प्रत्येक मॅच सुरू होण्याच्या अगोदर. कारण का आता खेळाडूंची नावं जर इथे समजली नाही तर एखादी विकेट दुसऱ्या खेळाडूच्या नावावरती जाते. त्यामुळे थोडस कॉपरेट करा, थोडं सहकार्य करा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 22. 7 ओव्हरची मॅच. नेल्सन अंक धावफलक होती. एक्स्ट्रा खेळाडू पाठवत चला. प्रत्येक खेळाडूच्या धावा या त्याच खेळाडूच्या नावावरती गेल्या पाहिजे. प्रत्येक खेळाडूची विकेट ही त्याच खेळाडूच्या नावावरती खरं तर लिहिली गेली पाहिजे किंवा मांडली गेली पाहिजे. कारण का वैयक्तिक बक्षीस फार मोठ्या प्रमाणात त्या स्पर्धेत आपण सातत्यानं पाहतोय. गेली 7 वर्षे 14 पर्व. फुल टॉस सेंडोता टिप बॉल ओव्हर आपण पाहतोय. ISPL बॉल ओव्हर इथे आपल्याला पाहायला मिळते. ISPL संलग्न पुण्यातील पहिली क्रिकेटची स्पर्धा तो मान पटकवलाय प्रहार प्रीमियर लीग या स्पर्धेनं. पुण्याची एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा. अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक जण आतुरतेनं आणि उत्सुकतेनं वाट पाहत असतो प्रहार प्रीमियर लीगच्या प्रत्येक पर्वाची. 14वे पर्व संपन्न होते या स्पर्धेचं. यावेळेस पुन्हा एकदा टेप बॉलचा चेंडू होता, फटका फसलाय. टप्पा पुढ्यात पडतोय. क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करतायत. रनआउटची संधी आणि फेकी केल्या ते बॅकअप खराब आहे. बॅकअपला विकेट किपर येत आहेत करण डुकरे. तोपर्यंत धावांसाठी प्रचंड मोठी धावाधाव वैभव कदमच्या षटकात आपण पाहतोय. टेप बॉलचं षटक करतोय गोलंदाज वैभव कदम. ISPL बॉल ओव्हर आपण पाहतोय. शिवनेरी पलटण 2 गडी बाद 25. षटक क्रमांक 3. रिक्वायर्ड रन रेट इथे आपण पाहिलं तर वाढतोय. यावेळेस आउटसाइड द लेग स्टंप खराब चेंडू, अचूकता पाहायला मिळत नाही. टप्प्यावरती नियंत्रण पाहायला मिळत नाही. आणि टेप बॉलचं षटक हाताळण्यासाठी तुमच्याकडे सरावाचं सातत्य पाहिजे. टेप बॉलवरती तुम्ही प्रॅक्टिस केलेली असावी, त्याशिवाय टेप बॉलचं षटक हाताळताना. यावेळेस चेंडू मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, शॉर्ट स्कोर लेगला अडवतायत. तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर टाकला. तो धावफलक स्थिर आहे. 26 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 7 ओव्हरची मॅच इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. गौरव सोनवणे 5 चेंडू 8. राजू कराटे 1 चेंडू 1. हिट विकेटच्या रूपानं फलंदाज इथे आपण पाहिलं तर माघारी परतताना पाहायला मिळतोय गौरव. पंच इथे आपल्याला कळवत आहेत बॅटर बाद होतोय आणि क्षेत्ररक्षण करणारी टीमची टीम मीटिंग इथे आपल्याला पाहायला मिळेल. कोणीतरी संकट योद्धा मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं गरजेचं आहे. खरं तर आपण पाहिलं की सुदर्शन केदार काल एक मॅच झाली, मोठं लक्ष पार करत असताना मॅरेथॉन इनिंग साकारली आणि संघाला विजय मिळवून दिला होता. या मॅचमध्ये लवकर परतला सचिन ढवळे सर. 2 उत्तुंग षटकार सचिन सरांच्या बॅटमधून आले, त्यांनाही थोडंसं लवकर परतावं लागलं. 3 गडी एका बाजूला बाद झाले 26 वरती. आणि गौरव देखील आता हिट विकेटची शिकार स्वयंचित त्या ठिकाणी होताना जो पाहायला मिळतो आहे. 26 वरती 3 गडी बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये आता आक्रमक फटक्यांची खूप मोठी गरज आहे, कारण की रिक्वायर्ड रन रेट आता वाढताना पाहायला मिळतंय. 26 वरती 3 गडी बाद आहेत. गरज आक्रमकतेची मैदानाच्या आतमध्ये. बॉल्स आणि रन्स आता तफावत वाढत चालली. उत्तम सर. फुल टॉस चेंडूता लॉंगनला पाठवला. एक उत्तुंग फ्लॅट बॅटेड सिक्सर. 6 धावा. षटकार येतोय. ISPL बॉल ओव्हर आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले तो देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. एक जबरदस्त बॅटिंग करत इथे आपल्याला पाहायला मिळते. काही मोठे फटके देखील येणाऱ्या बॅटरकडनं आपण पाहतोय. प्रतीक पाटील ऑन स्ट्राईक. यावेळेस चेंडूता टप्पा पडतोय, उसळतोय आणि विकेट किपरच्या हातात जातोय. एक डॉट बॉल इथे आपण पाहिलं ते टाकला होते. षटकारा पाठोपाठ एक निर्धाव चेंडू येतोय.
वैभव कदमच्या षटकात 5 चेंडूती 10 धावा तर एक यश संपादित करतोय. विकेट मिळवतोय आपल्या संघाला, एक ब्रेक थ्रू त्यानं मिळवून दिलाय. धावफलक 32-3 गडी बाद. यावेळेस सोडून दिला, वेलअप केला, पंच कळतायत आउटसाइड द पिचिंग, खेळपट्टीच्या बाहेर टप्पा पडतोय आणि नो बॉल. पंच इथे कळतायत शुभम गाडेसर, पंचांचं कौतुक आहे. चारही पंच या स्पर्धेत अतिशय सुंदर अंपायरिंग करतायत. फ्रीट बॉल. यावेळेस बॅटची आतील कडा घेऊन चेंडू आपण पाहिलं तर खेळला. विकेट किपर एष्ट उडवतायत. रनआउटची संधी आणि अखेर विकेट येते. फलंदाज माघारी परततोय. रनआउटच्या रूपानं अजून एक धक्का. शिवनेरी पलटण संघाचा चौथा बॅटर बॅक टू द पविलियन. पडझड होते. डाव एका बाजूला कोलमडताना पाहायला मिळतोय, कोसळताना पाहायला मिळतोय. ISPL बॉल ओव्हर ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता. आणखीन एक रनआउटची शिकार या षटकामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. सामन्याचं समीकरण बदलताना पाहायला मिळेल. आता चेंडू शेष असतील शेवटचे 24 चेंडू आणि 75 धावांची गरज. अनिश्चिततेने पुरेपूर भरलेला खेळ म्हणून या खेळाची ओळख आहे. खरं तर आक्रमक शैलीतील फटके मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर ही मॅच अजूनही कठीण नाहीये. 24 बॉल 75 मॅचचं समीकरण आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होईल एक चौथं षटक टाकण्यासाठी. 18.75 आस्किंग रन रेट. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये. आकाश साळुंके, मोठ्या अपेक्षा असतील आकाशकडून. 3 ओव्हरचा खेळ संपला. चौथ्या षटकाला प्रारंभ. हा चेंडू निर्धाव येतोय. मला वाटतं यष्ट्यांचा वेध चेंडूने घेतलाय. अर्थात त्रिफळा उद्ध्वस्त होते. लेगस्टिक उखडवली. फक्त लेगस्टिक वरची बेल्स उत्तम सर त्या ठिकाणी पडतीये आणि या आपण पाहतोय विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहिलं तर ही देखील एक प्राइजलेस विकेट पाहायला मिळते. कारण का इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आकाश मैदानात आले होते, ज्याच्याकडनं अपेक्षा होता आणि तो ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. मिडल स्टिक आणि ऑफ स्टंपवरती खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंप त्यांना पूर्णपणे आपण पाहिलं तर खुला दाखवला होता गोलंदाजाला आणि गोलंदाजानं हेरला. लेग स्टंपवरती अटॅक केलाय आणि अखेर क्लीन बॉल होता. विकेट मिळवला ते आकाश साळुंके. इम्पॅक्ट प्लेअर माघारी परतोय. खातही न खोलता 0 वरती डायमंड डकच्या रूपानं इथे आपण पाहिलं तर आकाश बॅक टू द पविलियन. प्रतीक परतताना पाहायला मिळतोय. प्रतीक पाटील त्या ठिकाणी या पॅव्हिलियन मध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. इम्पॅक्ट प्लेयर आकाश साळुंके मैदानाच्या आतमध्ये नाबाद. ओ यष्टांचा वेध. आणखीन एक विकेट. लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. त्रिफळा केला गेलाय उद्ध्वस्त. बॅक टू बॅक विकेट. नक्कीच आपण पाहतोय प्रतीक पाटील पाठोपाठ आता सुमित भांबरे इथे आपण पाहिलं तर माघारी परत आहेत. इम्पॅक्ट प्लेअर आकाश साळुंके असून आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय आणि विकेट एका पाठोपाठ येतात. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय. गोलंदाज तेजस यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस मिडल स्टिक आणि ऑफ स्टीमच्या अगदी मधोमध टाकला चेंडू. ता गुडलँड स्पॉट होती. टप्पा होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळतो आणि थेट विकेटवरती इथे आपण पाहिलं तर खेळपट्टीवरती इथे आपण पाहिलं तर उसळणारा चेंडू विकेटवरती आदळतोय आणि विकेट इथे आपण पाहिलं तर गमवला. ते बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात ऑन हॅट्रिक बॉल. गोलंदाज इथे आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तेजस शिंदे 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवतोय आणि संघाला कमबॅक करून देतोय. इथे आपण पाहिलं तर गोलंदाज तेजसच्या नावाच्या चर्चा होत आहेत प्रहार प्रीमियर लीगच्या 14व्या पर्वात. अप्रतिम गोलंदाजी. हॅट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का? दोन्ही फलंदाज त्रिफळा बाद केलेत. संधी आली एक. या संधीचं सोनं केलं जाणार का? तेजस बॉलिंग ट्रॅक वरती. व्हाईट बॉल असेल. ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू. खराब चेंडू. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. टीम टोटल वरती नजर टाकली तर धावा पाहायला मिळतात त्या 34 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 20.18चं आस्किंग रन रेट आपण पाहतोय. सौरभ
स्ट्राईक एंड वरती हॅट्रिक बॉल, विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. आणि याचबरोबर शतरक्षक चेंडूच्या खाली. ओ, संधी गमावली विकेट हॅट्रिकची. संधी प्राप्त झाली होती. काय ड्रॉप होतोय. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी या डीप एक्स्ट्रा कव्हरच्या शतरक्षकाचा आपल्याला पाहायला मिळाला. टोटल वरती नजर टाकली तर 36 धावा धावफलकावरती. पडझड होताना पाहायला मिळाली. 6 विकेट झटपट गमावल्या शिवनेरी पलटण टीमने, परंतु मोठी फळी आहे फलंदाजाची. अजूनही या मॅच हातातून गेलेली नाहीये शिवनेरी पलटण. फलंदाजांना कमाल करावी लागेल तेव्हा धमाल होईल शिवनेरी पलटणची. आतापर्यंत इतिहास जर पाहिलं तर एक मॅच गमावली, एक मॅच जिंकली एक शिवनेरी पलटण टीमने, आणि तिसरी मॅच त्यांची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 37 वरती 6 गडी बाद षटक चौथं मार्गस्थ असताना तेजस शिंदे हे महत्वाचं षटक हाताळत असताना. आकाश साळुंके मोठ्या अपेक्षा, इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्या हाताचा तेजपुंज तारा. एक हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने फटका खेळला. बिटवीन द गॅप चेंडू सुसाट वेगा सीमारेषा गाठतोय. मिड विकेट सीमा पार, खणखणीत चौकार. 4 रन. इथे आपण पाहिले तर इम्पॅक्ट प्लेअर आकाशच्या बॅटमधून आता आक्रमकता पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले तो देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. टप्पा पडल्यानंतर बाउंड्री लाईनच्या लगतच्या क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला होता, परंतु चेंडू उसळतोय आणि तिथे चौकार प्राप्त केला जातोय. आकाश स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा. यावेळी अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला फटका खेळून काढला. डीप मधून शतरक्षक चेंडू वरती दुसऱ्या धावेसाठी पलायन. सपळाई पाहायला मिळते. 2 धावा वेगवान पूर्ण केलं जात आहे. आता सांघिक धावसंख्या 4 षटकांची होतीये समाप्ती. 43 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर नक्कीच आपण पाहतोय अजूनही उर्वरित प्रवीण सर 3 षटकांचा खेळ बाकी आहेत. 7 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. 108 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट मोठं आहे, लक्ष मोठं आहे. धावांचं डोंगर प्रचंड मोठा इथे आपण पाहिलं तर उभं केलाय, परंतु पाठलाग करण्यासाठी शिवनेरी पलटणची घोडदौड मैदान ते सुरू आहे. 18 चेंडू आणि 65 धावा असूनही आपण पाहिलं तर विजयासाठी बनवायच्या बनवल्या जाऊ शकतात. क्रिकेटमध्ये निश्चित असं काही नाही. अनिश्चितता मोठी आहे. कित्येक वेळा 18 चेंडूत 65 बनवल्यात, कित्येक वेळा 6 चेंडूत 36 बनवल्यात, कित्येक वेळा 12 चेंडूत 52 बनवल्यात. त्यामुळे याही धावा बनवल्या जातील का ते देखील आपल्याला पाहायचं, परंतु प्रयत्न करावे लागतील बॅटर आकाश आणि टीमला. पहिलाच बॉल स्लोअर वन चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर मिडल ऑफ द बॅट होत नाही. विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल येतोय. टप्पा चांगला आहे. गोलंदाज स्वरूपला आपण पाहतोय. फलंदाजीतून कमाल केली, गोलंदाजीतून इथे आता कमाल धमाल करण्यासाठी स्वरूपला आपण पाहतो मैदानावरती. षटक क्रमांक सुरू आहे. 5व्या क्रमांकाचं यावेळेस फटका खेळला. बॅटच्या आतील कडा घेऊन चेंडू येतोय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल. सांघिक धावसंख्येवरती नजर टाकूया. धावा 44 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 16 चेंडू 64 धावा मॅचचं समीकरण. षटक क्रमांक 5 आपण पाहिलं तर सुरू आहे. स्वरूप गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. 108 धावांचं टार्गेट इथे आपण पाहिलं तर सेट केले आणि 44 आतापर्यंत बनवल्या दुसऱ्या डावात. फटका फसलाय. बॉल हवेत. गोलंदाज स्वरूप येतोय चेंडू खाली, झेल टिपतोय, विकेट होईल पतन. अजून एक धक्का शिवनेरी पलटण संघाचा. फलंदाज क्रमांक इथे आपण पाहिलं तर बाद होतोय. इम्पॅक्ट प्लेअर आकाशच्या रूपानं विकेट येते. 7वा धक्का. तर उत्तम सर पडझड होताना पाहायला मिळते. शिवनेरी पलटण इम्पॅक्ट प्लेअर देखील आता परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियनमध्ये. गोलंदाजाची कमाल अचूक टप्प्यावरती पहिल्यापासून मात्र जी गोलंदाजी केली आणि या शिवनेरी पलटण एका बाजूला 7 विकेट गमावताना आपण पाहतोय. आता 15 चेंडू 64 धावा. प्रत्येक चेंडूवरती एक स्फोटक फटका खरं तर गरजेचा आहे. स्वरूप देखील अप्रतिम गोलंदाजी करतोय. 3 चेंडू टाकलेत, फक्त 1 धाव खर्च केली आणि एक महत्वाची विकेट मिळवत असताना उत्तम सर. तर नक्कीच आपण पाहतोय विकेटच्या शोधात होता स्वरूप.
यावेळेस पुन्हा एकदा टप्पा चांगला आहे, वेग दाखवलाय, गतीचा वापर करतोय. चेंडू आपण पाहिलं तर थोडंसं शॉर्ट ऑफ लेन ठेवला तो, कधी पुढ्यात टाकतोय, कधी टप्पा पाठीमागे करतोय. व्हेरिएशन गोलंदाज स्वरूपकडे आपण पाहिलं तरी ते पाहायला मिळते. मूर्तीनं लहान आहे परंतु कीर्तीनं महान आहे, अचूकता मोठी आहे. यावेळेस पुढ्यात टाकला, लोअर फुल टॉस होता, मिडल ऑफ द बॅट होऊ शकत नाही. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली, दोघात तिसरा, आता सगळं विसरा. 2 क्षेत्ररक्षक तिसरा चेंडू आणि इथे चुका होत आहेत. करण डुकरे आपण पाहिलं तर प्रवीण सर तळमळीने सांगतोय कॅचेस पकडा तरच सामना जिंकणार आहे. कॅचेस विन द मॅचेस, लिओ कॅचेस जितो मॅचेस. एक एक झेल, एक एक चेंडू इथे आपण पाहिलं तर फार महत्वाचं आहे. स्वरूपला विकेट आले असते परंतु चुका होत आहेत. पुन्हा एकदा समोर केलाय फटका, चांगला आहे. स्टेट बॅटनं आपण पाहतोय, सर्व बॅटनं व्ही मध्ये चांगला फटका आहे. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक घेत आहेत, फेकी करतायत, तोपर्यंत एक सिंगल येते. षटक क्रमांक 5 मैदान ते सुरू आहे. 7 गडी बाद, 47 धावा 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. शेवटचे उर्वरित आता 12 चेंडू आपण पाहिले तर बाकी आहेत आणि विजयासाठी बनवायच्या 61 धावा. 12 चेंडू 61 धावा. पाहिजे कोणत्या गोलंदाजाच्या हातात षटक सोपवलं जाते. 7 विकेट एका बाजूला परतताना पाहायला मिळाल्या शिवनेरी पलटणच्या पॅव्हिलियनमध्ये, परंतु एक मोठी बॅटिंग लाईन या संघाकडे आहे. उर्वरित 12 चेंडूवरती अटॅकिंग माइंड वापरावा लागेल. षटक क्रमांक 6 ला सुरुवात होताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती ऋषी हे 6वं षटक घेऊन येत असताना यावेळेला शफल झाले, चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमा पार. एक दर्जेदार शानदार षटकार येताना पाहायला मिळतोय. खरं तर हे फटके खेळल्यानंतर मॅच अजूनही कठीण नाहीये मी म्हणेल. षटकार ठोकला पहिल्या चेंडूवरती. यावेळेला मात्र फटका फसलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेल टिपलाय आणि पुढच्या चेंडूवरती गोलंदाज ऋषीनं जशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर अजयला दिलंय. विकेट येताना पाहायला मिळते. हा धक्का क्रमांक 8 शिवनेरी पलटणला लागताना पाहायला मिळतोय. भयान शांतता शिवनेरी पलटणच्या अगदी आपण पाहतोय डगआउट मध्ये असेल. खरं तर खूप महत्वाची मॅच होती. सर्वप्रथम फलंदाजी केली रायगड वॉरियर्स संघानं सर्वप्रथम फलंदाजी केली. धावांचा एका उच्चांक समोर उभा केला. आतापर्यंतच्या स्पर्धेमधले सर्वोच्च धावसंख्या उभी केली आणि या प्रत्युत्तरात शिवनेरी पलटण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला पडझड होताना पाहायला मिळाली. सुरुवात शानदार झाली होती शिवनेरी पलटणची, परंतु आता या मॅचचं समीकरण आपण पाहतोय. 10 चेंडू आणि तब्बल 55 धावांची गरज. 10 चेंडू 55. व्हाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा जोडली जाते. सिंगल कंप्लीट केली जाते. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या 55. 9 चेंडू जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. लास्ट 9 बॉल 53 रिक्वायर. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पुन्हा एकदा पोहोचताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेसाठी पलायन चपळाईक. निर्णय तिसऱ्या पंचांकडे रनआउट साठी. थर्ड अंपायर आता मात्र हे लक्ष कठीण झालंय शिवनेरी पलटण संघासाठी. 8 विकेट गमावल्यात आणि रनआउट साठी निर्णय तिसऱ्या पंचांकडे. डिसिजन इज पेंडिंग.
आणि निर्णय येतोय फलंदाज बाद. रेड लाईट लागताना पाहायला मिळते. अर्थात हा 9वा धक्का, 9वा हादरा मैदानाच्या आतमध्ये शिवनेरी पलटण टीमला लागताना पाहायला मिळतोय. शेवटची विकेट हातामध्ये असेल. समीकरण शेवटचे 8 चेंडू, 52 धावांची गरज, 56 वरती 9 गडी बाद आहेत. बॉलिंग अटॅक जबरदस्त पाहायला मिळालं रायगड वॉरियर्स टीमचं. शतरक्षकांनी केलेलं शतरक्षण प्रभावी राहिलं आणि त्याच्या बळावरती खरं तरी मजबूत पकड धारण करत असताना अपील जोरदार आणि विकेट येताना पाहायला मिळते. ऑल आउट शिवनेरी पलटण. ऑल आउट होताना पाहायला मिळते. निर्णय तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमने. लेग बिफोर विकेट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. बॅटिंग टीम रिव्ह्यू. निर्णय काही वेळात आपल्यापर्यंत पोहोचवतील तिसरे पंच. शानदार आयोजन. आजचा दुसरा दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाते. 14वं पर्व प्रहार प्रीमियर लीगचं. सगळं दाखवलं जाते. ओरिजिनल डिसिजन आउट त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आणि या तिसरे पंच त्या ठिकाणी निर्णय आपल्याकडे पोहोचवतील. फलंदाज बाद असेल. रायगड वॉरियर्स मिळवलेला विजय. त्यांच्याकडेच फोटो साहेबांकडे आहेत, त्यांनी काढले.